आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. देवदेशन धर्मापायी प्राण घेतल हाती. आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. नमस्ते साहित्य उत्सव. गौरवशाली इतिहासाची जाण असेल तरच सुवर्णमय भविष्यकाळ घडवता येतो. हे वास्तव तुम्ही आम्ही नेहमीच स्वीकारायला हवे आणि यासाठीच साहित्य उत्सव घेऊन येत आहे इतिहासाच्या पानावर आपल्या नावाचा ठसा उमटवणारे, मग ते नायक असो वा महानायक, प्रत्येकाची दखल घेणारे विशेष सदर निखिल भेंडे यांच्या सोबत मी इतिहास बोलतोय. मी इतिहास बोलतोय. साहित्य उत्सव समूहावरील सर्व रसिक श्रोत्यांना माझा नमस्कार. मी इतिहास बोलतोय या आपल्या सदराअंतर्गत आज आपण जाणून घेऊया स्पा म्हणजेच सॉक्रेटिस, प्लेटो आणि ॲरिस्टॉटल यांच्याबद्दल एकत्रितपणे जाणून घेणार आहोत. जागतिक इतिहासाचे कालखंड बघता जाता प्राचीन, मध्ययुगीन आणि अर्वाचीन असे प्रकार आहेत. प्राचीन कालखंडात विविध संस्कृतींचा उदय झाला हे आपण बघितलेच आहे. अशातीलच एक संस्कृती म्हणजे ग्रीक संस्कृती. ग्रीक संस्कृतीचा जगाच्या जडणघडणीमध्ये महत्त्वाचा वाटा आहे. कला, गणित, विज्ञान याबरोबरच औषधशास्त्र तसेच लोकशाही शासन व्यवस्था या बाबतीत ग्रीक संस्कृतीचे मोलाचे योगदान आहे. परंतु जागतिक इतिहासात सर्वात मोलाचे योगदान हे ग्रीक संस्कृतीने तत्वज्ञान या विषयाअंतर्गत दिले आहे. आणि या तत्वज्ञानाचा सर्वाधिक आणि भक्कम असा पाया घालण्याचे काम हे स्पा म्हणजेच सॉक्रेटिस, प्लेटो आणि ॲरिस्टॉटल यांनी केले आहे. इसवी सन पूर्व 500च्या सुमारास ग्रीसमध्ये छोटी छोटी अशी नगर राज्ये अस्तित्वात होती. मागील भागात आपण पाहिलंच आहे की प्रशियन साम्राज्याने ग्रीस जिंकून घेण्याचा बरेचदा प्रयत्न केला, परंतु त्यांना त्यात यश आले नाही. परंतु पुढे या ग्रीक नगरराज्यांमध्येच आपापसात कलह सुरू झाला. यात अथेन्स आणि स्पार्टा यांच्या नेतृत्वाखाली 2 गट पडले. स्पार्टा हा गट विजयी झाला, परंतु पुढे ही नगरराज्ये रहस्यमयरित्या कमकुवत झाली. अशातच अथेन्समध्ये समूआ या साम्राज्याचा या सत्तेचा उदय झाला. या दरम्यानच हा जो कालखंड आहे तो ग्रेको प्रशियन युद्धाचा सुरुवातीचा भाग आणि पॅनपेलेशियन युद्ध म्हणजे जे ग्रीक नगरराज्यांमध्ये झाले होते, हा कालखंड ग्रीसच्या इतिहासातील गोल्डन एज म्हणून ओळखला जातो. आणि याच सुवर्णयुगात
सॉक्रेटिसचा जीवनक्रम उदयाला आला. सॉक्रेटिस हा एक अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेला तत्त्वज्ञ होता. त्याने दगडफोड्या म्हणून कार्य केले. त्याने अथेन्स राज्यासाठी सैनिक म्हणूनही कार्य केले. परंतु तो त्याच्या तत्त्वज्ञान आणि त्याच्या शिक्षकी वृत्ती यासाठीच ओळखला जातो. सॉक्रेटिसबद्दल आपल्याला त्याच्याकडून जास्त माहिती मिळत नाही. उलट त्याचे दोन शिष्य झेनोफान आणि प्लेटो यांच्या लिखाणातूनच त्याच्याबद्दल आपल्याला जास्त माहिती मिळते. सॉक्रेटिसने आपल्या शिकवणुकीतून फक्त ज्ञान मिळवणे किंवा व्याख्यान देणे यावर भर न देता एखाद्या गोष्टीच्या खोलात विचार करून तसेच कारणांच्या मुळाशी जाऊन त्याची सोडवणूक करण्यावर जास्त भर दिला, ज्यालाच रॅशनल थिंकिंग म्हणतात. परंतु सॉक्रेटिसने दिलेल्या या शिकवणुकीचा समाजावर दूरगामी परिणाम झाला. ग्रीसमध्ये अस्तित्वात असलेल्या प्रत्यक्ष लोकशाहीमध्ये केवळ शिक्षित लोकांनाच शासन नियुक्तीचा अधिकार दिला होता. याचा सॉक्रेटिसने पाठपुरावा केला आणि असेच मत प्रदर्शित केले, कारण ज्यांना विचार करण्याची शक्ती आहे तेच शासन व्यवस्थितपणे निवडू शकतात. परंतु याच विचाराचा परंतु याच लोकशाही प्रणालीने सॉक्रेटिसचा घात केला, कारण सॉक्रेटिसची रॅशनल विचार प्रणाली ही तत्कालीन कर्मठ सत्ताधीशांना रुचली नाही आणि सॉक्रेटिसवर खटला दाखल करण्यात आला. आणि हा खटला सॉक्रेटिसने 280 विरुद्ध 220 अशा फरकाने गमावला. यावर सॉक्रेटिसला देहदंडाची शिक्षा देण्यात आली. सॉक्रेटिसला स्वतःचा बचाव करण्याचे सांगण्यात आले असता सॉक्रेटिस बोलला की अनएक्झामिन्ड लाईफ इज नॉट अ वर्थ लिव्हिंग लाईफ, म्हणजे परीक्षण न झालेले जीवन हे जगण्यात काहीही अर्थ नाही. म्हणजे सोन्याला चमकण्यासाठी जळावेच लागते किंवा हिऱ्याला तराशल्याशिवाय त्यातून हिऱ्याला पैलू पाडल्याशिवाय त्याला चकाकी येत नाही. पुढे हेमलॉक हे विष देऊन सॉक्रेटिसचा मृत्यू झाला. सॉक्रेटिस म्हणतात, पूर्ण ज्ञान तेच आहे जेव्हा तुम्ही स्वतः म्हणता की मी हा खूप छोटा आहे आणि माझ्याजवळ असलेले ज्ञान हे खूप छोटे आहे, हे विश्व खूप मोठे आहे आणि मी त्याचा एक छोटासा भाग आहे. याच सॉक्रेटिसचा महत्त्वाचा शिष्य म्हणजे प्लेटो. प्लेटो हा बऱ्याच गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. प्लेटोने स्वतःचे एक प्लुटॉनिक आयडियल फोरम स्थापन केले. प्लेटोच्या काळात अकॅडमिस या त्याच्या हा एक विशेष परिसर अस्तित्वात आला, ज्यामध्ये अथेन्सच्या 4 भिंतींच्या आतच प्लेटोला
आपल्या शिष्यांना शिकवण देता येत होती. पुढेच याचा अपभ्रंश होऊन अकॅडमी म्हणजेच अकादमी हा शब्द तयार झाला. प्लेटो हा विशेष करून प्रसिद्ध आहे तो त्याच्या सत्तेबद्दलच्या मतांसाठी. प्लेटोचे असे मत आहे की तत्वज्ञान आणि राज्यव्यवस्था या गोष्टी एकमेकांपासून वेगळ्या करता येत नाही. कारण ग्रीक नगर राज्यात झालेली गृहकलह आणि त्यातून कमकुवत झालेली ग्रीक राज्ये यांना सांभाळण्यासाठी तात्विकदृष्ट्या भक्कम असलेलीच राज्यव्यवस्था आवश्यक आहे. त्यामुळेच तत्वज्ञ हाच राजा असला पाहिजे किंवा राजा असणारी व्यक्ती ही तत्वज्ञ असली पाहिजे असे प्लेटोने मत मांडले. प्लेटोचा महत्त्वाचा शिष्य ॲरिस्टॉटल. ॲरिस्टॉटल हा आपल्याला यापूर्वीच ज्ञात झालेला आहे. तो म्हणजे अलेक्झांडर द ग्रेट याचा गुरु म्हणून. अलेक्झांडरचे वडील फिलिप द्वितीय यांनी ग्रीक नगर राज्य जिंकले. यातच ॲरिस्टॉटलचे जन्मस्थान असलेल्या स्टगिरावरही फिलिप II विजय मिळविला आणि तेथील लोकांना गुलाम केले. परंतु ॲरिस्टॉटलचे ज्ञान पाहून फिलिप द्वितीय यांनी अलेक्झांडरला शिकवण्याची विनंती ॲरिस्टॉटलकडे केली. ॲरिस्टॉटलने ती मान्य केली आणि मानधन म्हणून फिलिप द्वितीयला सांगितले की माझे मानधन म्हणजे माझ्या लोकांची मुक्तता. फिलिप द्वितीयने ॲरिस्टॉटलची ही मागणी पूर्ण केली. तसेच ॲरिस्टॉटलला ज्ञानाचे केंद्र एक विद्यादानाचे केंद्र सुरू करण्यातही मदत केली, ज्याला लिसियम असे म्हणतात, जे प्लेटोच्या अकादमीचेच अद्ययावत स्वरूप होते. ॲरिस्टॉटलनेही ज्ञान संपादन करण्यावर भर दिला आणि ॲरिस्टॉटलनेही सांगितले की जोपर्यंत आपण एखाद्या गोष्टीच्या मुळाशी जात नाही तोपर्यंत ती गोष्ट आपण जाणून घेतली पाहिजे. आणि विश्व हे खूप मोठे आहे, विश्व बघावे, विश्व पहावे आणि विश्व जाणून घ्यावे असाच संदेश यांनी दिला. आजच्या 2500 वर्षापूर्वी होऊन गेलेल्या या तिन्ही तत्त्वज्ञांचा विचार करणे क्रमप्राप्त ठरते, कारण त्यांनी दिलेली मूल्ये हीच पुढे 15व्या शतकात युरोपात झालेल्या प्रबोधनास कारणीभूत ठरली. अशा या 3 तत्त्वज्ञांपैकी एक असलेल्या ॲरिस्टॉटलला पुढे राज्यशास्त्राचा जनक म्हणूनही ख्याती प्राप्त झाली. अशा प्रकारे या तिन्ही तत्त्वज्ञांचे योगदान हे केवळ ग्रीकच नव्हे तर जागतिक इतिहासात अत्यंत महत्त्वाचे आहे. धन्यवाद. सरदार आम्हाला काय कुणाची भीती, देवदेशन धर्मापायी प्राण घेतल हाती. आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती.